माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे। गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला। नर्तिकेच्या घरासमोर गोविंदची थांबलेली गाडीतले संपलेले डिझेल, डिस्चार्ज झालेली बॅटरी यावरून गोविंद यांच्या नातेवाईकांनी या संपूर्ण घटनेबाबत शंका उपस्थित केली। पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, परंतु गोविंद आत्महत्या करूच शकत नाही असा विश्वास नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून व्यक्त केला जातो। त्यामुळे प्रथमदर्शनी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जरी जात असलं तरीही हे प्रकरण साधं आणि सरळ नसल्याचं बोललं जातं। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि गोविंद यांच्या मित्रांनी आणि घरच्यांनी काय संशय व्यक्त केलाय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। बार्शीच्या सासुरे गावात मंगळवारी गोविंद बर्गे यांचा कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला। प्रथमदर्शनी गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं। एका नर्तिकेच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणि नर्तिकेनं बोलणं बंद केल्याच्या रागातून गोविंद यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय। गोविंद बर्गे यांना कला केंद्राचा नाद होता, त्यातल्या त्यात पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात ते वेडेपिसे झाले होते। या नर्तिकेनेही गोविंद बर्गे यांना चांगलाच लळा लावला होता, पण याच प्रेमाच्या आडून नर्तिका आपलं उकळ पांढरं करून घेत होती। समोर आलेल्या माहितीनुसार पूजा गायकवाड हिने गोविंदकडून चांगलेच पैसे उकळले होते, काही जमिनीही स्वतःच्या नावावर करून घेतल्या होत्या। वेळोवेळी गोविंद यांनी पुरवलेले लाडच एके दिवशी त्यांच्या अंगलट आले। पूजा गायकवाड हिच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या आणि याच वाढत्या मागण्यांच्या त्रासांना कंटाळून गोविंद हे मानसिकरित्या खचले होते। गोविंद यांनी राजकारणात उपसरपंच पद पटकावून जमीन खरेदी विक्रीच्या धंद्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते, पण घरी बायको आणि 2 मुलं असतानाही गोविंद हे कला केंद्रात आपले मन आणि पैसा गुंतवत होते। पण एकेकाळी ग्रह फिरल्याने नर्तिकेवरील प्रेम हेच गोविंदच्या मृत्यूचे कारण ठरले। आता गोविंद यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला। गोविंद यांच्या मृत्यूस्थळी काही गोष्टी संशयास्पद सापडल्याचं नातेवाईकांनी म्हटलं। त्यामुळे गोविंद यांच्या मृत्यू प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। प्रश्न क्रमांक 1, गोविंद बर्गे हे आत्महत्या करण्यासाठी नेमके नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर का आले? प्रश्न क्रमांक 2, येण्यापूर्वी गोविंदचे व्हॉट्सअपवरून कोणाबरोबर संभाषण झाले? प्रश्न क्रमांक 3, गोविंद त्या ठिकाणी दाखल होताना त्यांच्यासोबत कारमध्ये अन्य सहप्रवासी होते का? प्रश्न क्रमांक 4, गोविंद आले तेव्हा पूजा सासुरे गावात होती का? प्रश्न क्रमांक 5, आत्महत्या असो किंवा हत्या, गोविंदच्या मृत्यूचे नेमकं कारण काय आहे? अशा अनेक शंका नातेवाईकांकडून व्यक्त केल्या जातात। गोविंद हे सार्वजनिक आणि राजकारणात सक्रिय असल्यामुळे त्यांचे मित्रपरिवाराचे वर्तुळ मोठे होते, त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासू मित्रांकडूनही याबाबतची माहिती घेतली जात आहे। मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही, आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो। हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून गोविंद बर्गे मानसिक तणावात होते। मागील 5 ते 6 दिवसांपासून ते अधिक तणावात होते। मागील 5 ते 6 दिवसांपासून त्यांचा कोणाशीही संपर्क नव्हता, त्यांचा फोनही लागत नव्हता। त्यामुळे आमचं असं लक्षात येतंय की हा घातपात आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोविंद बर्गे यांच्या मित्रपरिवाराने दिली आहे। या प्रकरणी गोविंद यांचे नातेवाईक असलेले शिवराज खराडे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले। घटनास्थळी पोहोचल्यावर त्या ठिकाणी गाडी लॉक असणे, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणे, डिझेल संपणे या गोष्टी संशयास्पद वाटतात। या सर्व घातपाताच्या गोष्टी आहेत। घातपातामध्ये जो कोणी आहे त्याचा पोलीस प्रशासनाने छडा लावावा। पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांना वारंवार पैशाची मागणी करत होती असे शिवराज खराडे यांनी म्हटले। गोविंद बर्गे यांनी गेवराई येथे बंगला बांधला होता। या बंगल्यामध्ये पूजा ही 2 दिवस राहिली होती। पूजाला गेवराईतील तो बंगला आवडला होता, त्यामुळे तिने तो बंगला माझ्या नावावर करा म्हणून हट्ट धरला होता। दरम्यान गोविंद बर्गे यांनी मी तुला दुसरा बंगला बांधून देतो असं पूजाला म्हटलं होतं। आपल्या प्रकरणाची माहिती वडील आणि बायकोला समजल्यास माझी बदनामी होईल असंही त्यांनी पूजाला सांगितले होते। तरी सुद्धा पूजाने माझा वाढदिवस 15 सप्टेंबरला आहे, त्या अगोदर बंगला नावावर करा आणि भावाला 5 एकर जमीन घेऊन द्या म्हणून तगाडा लावला होता। जर बंगला नावावर केला नाही तर बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी देखील तिने दिली होती। याच धमकीमुळे गोविंदचा बळी गेले असल्याचं नातेवाईकांनी म्हटलं। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी 21 जानेवारी 2025 मध्ये बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंगमध्ये एक प्लॉट नर्तिका पूजा गायकवाड यांच्या नावावर स्वतः पैसे देऊन खरेदी केला आहे। अंदाजे प्लॉटची किंमत $7.25 लाख असल्याचे सांगितलं जात आहे। या खरेदी दस्तावेळी गोविंद स्वतः हजर असल्याचं सांगण्यात येते। शिवाय गोविंद यांनी नर्तकी पूजा व तिच्या नातेवाईकांना फोन पेवर अनेक वेळा पैसे पाठवले आहेत। पूजा आणि तिच्या भावास महागडा मोबाईल आणि बुलेट घेऊन दिली।
पूजाच्या मावशीच्या नावे वैराग येथे प्लॉट, नातेवाईकांच्या नावे 3 एकर शेतजमीन आणि सोने नाणे घेऊन दिल्याची माहिती समोर आली। मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी दिलेल्या फरियादीनुसार पोलिसांनी पूजा हिला अटक केली असून तिची कसून चौकशी केली जात आहे। त्यामुळे या चौकशीतून कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।